आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांचा वाढदिवस आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आज आयोजित केले होते. या दिवसभरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आपले लाडके आशिषजी शेलार. आणि आशिषजी शेलार साहेबांचं आगमन झाल्यानंतर सर्वांनी त्यांचं स्वागत केलं आणि तिथून पुढचा त्यांचा प्रवास चालू झाला. आपला पहिला प्रवास होता गडमुडशिंगी या ठिकाणी. गडमुडशिंगी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होता एक पेड माँ के नाम. मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला होता. 75 झाडे लावून झाल्यानंतर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला. त्यानंतरचा प्रवास आमचा चालू झाला होता, कारण का अनेक आज दिवसभरात अनेक कार्यक्रम होते आणि ताप्यात असल्यामुळे जरा फिलिंग पण वेगळं होतं, आनंददायक वातावरण होतं आणि बघायला पण भारी वाटत होतं. दुसरा कार्यक्रम आपला होता सयाजी हॉटेलला. मग काय आम्ही पोहोचलो की सयाजी हॉटेलजवळ. सयाजी हॉटेलजवळ पोहोचल्यानंतर आशिषजी शेलार साहेबांचं मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं स्वागत करण्यात आलं. साहेबांना फेटा बांधून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि कार्यक्रम पण एक नंबर होता, कारण का कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती आपले कोल्हापूर जिल्ह्याचे छत्रपती शाहू महाराज. त्याचबरोबर अभिनेते किशोर शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपला तिसरा कार्यक्रम होता राजारामपुरीत आरोग्य शिबिर. आरोग्य शिबिरला बी मोठा प्रतिसाद मिळाला आणि आरोग्य शिबिर झाल्यानंतर आपला कार्यक्रम महत्त्वाचा होता, तो म्हणजे CPR. 17 तारखेला ज्या मुलींचा जन्म झाला आहे त्या मुलींना अंगठी वाटपाचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार धनंजय माडिक साहेब यांनी ठेवला होता. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. मग शेलार साहेबांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी घेतलं महालक्ष्मीचं आई अंबाबाईचं दर्शन. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्हाला सुद्धा भारी वाटत होतं, कारण का बऱ्याच दिवसांनी मी पण महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो आणि मग त्यांच्यासोबत मी गेलो म्हटल्यावर एक फोटो तर घ्यायलाच पाहिजे. असा होता हा माझा दिवसभराचा प्रवास. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.